नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आरोग्यसेवक पुरुष या ठिकाणी 40% व 50% तांत्रिक प्रश्न पाहत आहोत। या ठिकाणी दररोज आपण रात्री 9 वाजता लाईव्ह येत आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला। तर आपण 500 प्रश्नाचा महासंग्राम या ठिकाणी पाहणार आहोत। यासाठी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। या प्लेलिस्टमध्ये आरोग्य विभाग भरती 2023 म्हणून प्लेलिस्ट आहे। या प्लेलिस्टमध्ये आरोग्यसेवक पुरुष 40% व 50% तांत्रिक क्वेश्चन या ठिकाणी आपण तयार करत आहोत। ही प्लेलिस्ट जर तुम्ही ओपन केली तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला परीक्षेभिमुख असणार आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। सर्वांनी एक वेळेस व्हिडिओला लाईक करत चला आणि या व्हिडिओला शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत जास्तीत जास्त विद्यार्थी जुळतील। तर 9 PM लाईव्ह या ठिकाणी आपल्याला चालू आहे। तर या ठिकाणी पहा, आज आपण सजीवाची जीवन प्रक्रिया या ठिकाणी पाहणार आहोत। न्यू सिलेबसनुसार आधारित हे सर्व प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। या ठिकाणी पाहू शकता प्रकरण 3 सजीवाची जीवन प्रक्रिया भाग 2। तर पहा, या ठिकाणी आपला व्हिडिओ क्रमांक 5व्या क्रमांकाचा चालू आहे। प्लेलिस्टमधला हा 5व्या क्रमांकाचा व्हिडिओ। ही प्लेलिस्ट जर पाहिली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर पहा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी येत आहे। तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल। तर सर्व विद्यार्थ्यांनी 5 सेकंदामध्ये या ठिकाणी आपला आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। पहिला प्रश्न पहा, तुमच्या वर्गातील प्रणव व प्रीती जुळी भावंडे आहेत, तर या भावंडाचा रिकाम जागा हा जुळे प्रकार आहे। पहिला प्रश्न पहा, 1 युग्मजी, 2 नंबर आहे संयोजी, 3 नंबर आहे द्वियुग्मजी आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही। तर पहा, तुमच्या वर्गातील प्रणव व प्रीती ही जुळी भावंडे आहेत, तर या भावंडाचा रिकाम जागा हा जुळे प्रकार आहे। तर काही विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर सुद्धा देत आहेत। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं चुकलं तरी चालेल, परंतु परीक्षेमध्ये चुकणं हे या ठिकाणी आपली एक मार्क हा मित्रांनो आपली एक पोस्ट सुद्धा घेऊन जाऊ शकतो। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। तर मित्रांनो, या प्रश्नाचे जे काही उत्तर असणार ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडले ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, एका शुक्रपेशीची लांबी किती मायक्रोमीटर असते? एका शुक्रपेशीची लांबी किती मायक्रोमीटर असते? अशा स्वरूपाचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी समोर दिले। तर पहा, एका शुक्रपेशीची लांबी किती मायक्रोमीटर असते? तर पहिला ऑप्शन पहा 400 मायक्रोमीटर, 2 नंबरचा ऑप्शन आहे 5 मायक्रोमीटर, 3 नंबरचा आहे 60 मायक्रोमीटर आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 600 मायक्रोमीटर। तर एक शुक्रपेशीची जी काही लांबी आहे तर ती किती असते? तर पहा, काही विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर सुद्धा देत आहेत। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3। म्हणजे एका शुक्रपेशीची लांबी किती असते? तर ती 60 मायक्रोमीटर असते। किती असते? 60 मायक्रोमीटर ही एका शुक्रपेशीची लांबी असते। हे सुद्धा तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे। आता शुक्रपेशी ह्या पुरुषामध्ये आढळत असतात। शुक्रपेशी कुठे आढळतात? पुरुषामध्ये आढळत असतात। हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। तर पहा, एका शुक्रपेशीची लांबी किती असते? तर 60 मायक्रोमीटर एवढी असते। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न पहा, शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, हे प्रजनन रिकाम जागा प्रकारचे आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा, यासाठी ऑप्शन काय दिलेले? तर पहा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे प्रजनन, 2 नंबर आहे खंडीभवन, 3 नंबर आहे कलिकायन, 4 नंबरचा यापैकी नाही। तर पहा, योग्य आन्सर द्या। आता प्रश्न काय आपला एक सवळ समजून घ्या। शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, हे प्रजनन रिकाम जागा प्रकारचे आहे। तर हे प्रजनन कोणत्या प्रकारचे आहे? तर हे मित्रांनो खंडीभवन। ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। खंडीभवन प्रकारचे हे प्रजनन असणार आहे। त्याच्यानंतर पहा, मानवी शुक्रपेशीची निर्मिती कोणत्या अवयवात होते? मानवी शुक्रपेशीची निर्मिती कोणत्या अवयवामध्ये होते? महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा, मानवी शुक्रपेशीची निर्मिती कोणत्या अवयवामध्ये? शुक्रपेशीची लांबी किती असते? तर ती 60 मायक्रोमीटर असते। किती? 60 मायक्रोमीटर असते, लक्षात ठेवा। तर मानवी शुक्रपेशीची निर्मिती किती असते? निर्मिती कोणत्या अवयवामध्ये होते? तर पहा, पहिलं ऑप्शन आहे शुक्राशय, 2 नंबरचा वृषण, 3 नंबरचा वरील दोन्ही आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही। तर मानवी शुक्रपेशीची निर्मिती कशामध्ये होते? तर ती वृषणामध्ये होत असते। कशामध्ये? वृषणामध्ये होत असते। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। मानवी शुक्रपेशीची निर्मिती वृषणामध्ये होत असते। आता मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? अशा स्वरूपाचा जर प्रश्न जर विचारला तर मानवामध्ये गुणसूत्रे किती असतात? तर एकूण 46 गुणसूत्रे आपल्या मानवामध्ये असतात आणि जर जोड्या विचारलं तर एकूण 23 जोड्या मानवामध्ये गुणसूत्राच्या असतात। यामध्ये पहा, स्त्रीमध्ये XX नावाचं गुणसूत्र असतं, तर पुरुषामध्ये X आणि Y नावाचं गुणसूत्र असतं। ठीक आहे। त्याच्यानंतर पहा, आता या ठिकाणी X आणि X या 2 गुणसूत्रात जर मिलन जर झालं त्या ठिकाणी मुलीचा जन्म होतो आणि ज्या ठिकाणी स्त्रीकडून X गुणसूत्र पुरुषाकडून Y गुणसूत्र येतो त्यावेळेस होणारं बाळ हे काय असतं? मुलगा असतं। होणारं बाळ असतं मुलगा, म्हणजे मेल असतं। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं। म्हणजे मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे कोणावर अवलंबून आहे? तर ते पुरुषावर अवलंबून असतं। त्याच्यानंतर प्रश्न पहा,
5 नंबरचा प्रश्न, रिकाम जागा हा लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. कोणता लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर पहा रिकाम जागा लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. तर कोणता लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे? पहा खंडीभवन, पुनर्जनन, युग्मक निर्मिती आणि मुकुल आहे. तर यापैकी युग्मक निर्मिती हे जे आहे ते मित्रांनो लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. बाकीचे खंडीभवन, पुनर्जनन आणि मुकुलायन हे या ठिकाणी अलैंगिक प्रजननाचे प्रकार. आता पुनर्जननाचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे शेपटी जी की पाल आहे, पालीची शेपूट संकट काळामध्ये पाल ही आपली शेपूट तोडून टाकत असते. तर ही या शेपटीचा पुनर्जनन होत असतो, म्हणजे शेपूट परत या ठिकाणी वाढत असते, त्याला पुनर्जनन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा 6 नंबरचा प्रश्न, भिन्न पेशीच्या संयोगाशिवाय रिकाम जागा हे प्रजनन घडून येते. तर भिन्न पेशीच्या संयोगाशिवाय रिकाम जागा हे प्रजनन घडून येते. तर अलैंगिक प्रजनन, लैंगिक प्रजनन आणि फलन. आणि 4 नंबरचं युग्मक निर्मिती. तर पहा मित्रांनो हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हे सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर पहा भिन्न पेशीच्या संयोगाशिवाय रिकाम जागा हे प्रजनन घडून येते. तर भिन्न पेशीच्या संयोगाशिवाय अलैंगिक प्रजनन घडून येत असतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. भिन्न पेशीच्या संयोगाशिवाय अलैंगिक प्रजनन या ठिकाणी घडून येत असतं. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न पहा, परागकोशातील कोष्टकामध्ये रिकाम जागा विभाजनाने परागकण तयार होतात. पहा परागकोशातील कोष्टकामध्ये रिकाम जागा विभाजनाने परागकण तयार होतात. पहिलं ऑप्शन पहा अर्धसूत्री विभाजनाने, 2 नंबरचं आहे सूत्री विभाजनाने, 3 नंबरचं अविभाजन आणि 4 नंबरचं आहे द्विभाजन. 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी या ठिकाणी सुरू झालेला आहे. 5 सेकंदामध्ये तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे. तर परागकोशातील कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण या ठिकाणी तयार होत असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पहा रताळे या वनस्पतीमध्ये रिकाम जागाद्वारे प्रजनन केले जाते. तर रताळे या वनस्पतीमध्ये रिकाम जागा प्रजनन केले जाते. तर या ठिकाणी मुळाद्वारे, खोडद्वारे, पानेद्वारे आणि फुलाद्वारे. 8 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमचा वेळ सुरू झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. म्हणजेच रताळे वनस्पतीमध्ये मुळाद्वारे प्रजनन केले जाते. म्हणजे रताळे या वनस्पतीमध्ये कशाद्वारे प्रजनन केले जाते? तर हे मुळाद्वारे हे प्रजनन केले जाते. ऑप्शन क्रमांक 1 ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. आगामी काळामध्ये होणारी आरोग्यसेवक या पदाची भरतीसाठी प्लेलिस्ट जर तुम्ही पाहिली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. 9 नंबरचा प्रश्न पहा, उभे द्विभाजन खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये आढळते? उभे द्विभाजन कोणत्या प्राण्यामध्ये आढळते? तर हे 4 प्राणी तुम्हाला दिले. यापैकी कोणता प्राणी की ज्यामध्ये उभे द्विभाजन आढळते? पहिले पहा पॅरामेशियम, 2 नंबर आहे युग्लिना, 3 नंबर आहे अमिबा आणि 4 नंबर आहे प्लाझ्मोडियम. तर या ठिकाणी पहा उभे द्विभाजन जे आढळतं तर ते आढळतं मित्रांनो प्लाझ्मोडियममध्ये. कशामध्ये? प्लाझ्मोडियममध्ये आढळत असतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न पहा, जनक किण्वपेशी कोणत्या पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते? 4 ऑप्शन तुम्हाला दिले तर योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर पहा जनक किण्व पेशी कोणत्या पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते? पहिलं ऑप्शन पहा खंडीभवन, 2 नंबर आहे कलिकायन, 3 नंबर आहे द्विविभाजन आणि 4 नंबर आहे या ठिकाणी पुनर्जनन. 5 सेकंदाचा वेळ या ठिकाणी तुमचा सुरू झालेला आहे. तर पहा जनक किण्व पेशी कोणत्या पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात? तर या ठिकाणी कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करत असतात. जनक पेशी व किण्व ह्या कोणत्या पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात? तर कलिकायन या पद्धतीने अलैंगिक प्रजनन करत असतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. 11 नंबरचा प्रश्न पहा, गाजर व मुळा या वनस्पती मुळाच्या आधारे रिकाम जागा करतात. पहा गाजर व मुळा या वनस्पती रिकाम जागाच्या मुळाच्या आधारे रिकाम जागा करतात. तर काय करतात? शाकीय प्रजनन करतात, खंडी प्रजनन करतात, मुकुलायन करतात की पुनर्जनन करतात. 5 सेकंदाचा वेळ या ठिकाणी तुमचा सुरू झालेला आहे. 5 सेकंदामध्ये तुम्हाला याचा आन्सर द्यायचं आहे. तर या ठिकाणी तुमचा वेळ संपलेला आहे. तर गाजर मुळा या वनस्पती मुळाच्या आधारे रिकाम जागा करतात, तर शाकीय प्रजनन करतात. पहा गाजर आणि मुळा ह्या जे 2 वनस्पती आहे, गाजर आणि मुळा ह्या वनस्पती मुळाच्या आधारे कोणते प्रजनन करतात? तर ते शाकीय प्रजनन करतात, शाकीय प्रजनन करत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर 12 नंबरचा प्रश्न पहा, सायफिलिस हा आजार रिकाम जागामुळे होतो. सायफिलिस हा आजार कशामुळे होत असतो? महत्त्वाचा प्रश्न सुद्धा आहे मित्रांनो, याचं सुद्धा तुम्हाला आन्सर येणं हे गरजेचं आहे.
सायफिलिस हा आजार रिकाम जागामुळे होत असतो. तर आजार पहा काही आधी जीवाणूमुळे होतात, काही विषाणूमुळे होतात, काही जीवाणूमुळे होतात. हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. कोणते आजार विषाणूपासून होतात, कोणते आजार जीवाणूपासून होतात, कोणते आजार कीटकापासून होतात, असे वेगवेगळे आजाराचे प्रकार पडत असतात. तर त्यामध्ये सायफिलिस हा आजार रिकाम जागामुळे होतो, विषाणूमुळे होतो, जीवाणूमुळे होतो, आधी जीवाणूमुळे होतो की यापैकी नाही. तर सायफिलिस नावाचा जो काय आजार आहे, हा आजार होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 जीवाणूमुळे होत असतो. कशामुळे? जीवाणूमुळे होत असतो. तर या ठिकाणी क्षय म्हणजे टीबी हा आजार सुद्धा कशामुळे होतो? तर हा सुद्धा आजार जीवाणूमुळे होत असतो. तर तुम्हाला कर्करोग हा कशामुळे होत असतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विषाणूमुळे होतो की जीवाणूमुळे होतो? ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक खालीलपैकी कशापासून स्रावते? प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक खालीलपैकी कशापासून स्रावते? अशा स्वरूपाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिले पहा श्वेतपिंड, 2 नंबर आहे पित्तपिंड, त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे पहा मित्रांनो या ठिकाणी वृषण आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे गर्भाशय. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला मला नक्की द्यायचं आहे. 5 सेकंदाची वेळ तुमची या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर 5 सेकंदामध्ये तुम्हाला याचं आन्सर द्यायचं आहे. तर पहा लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर प्रोजेस्टेरॉन हे जे आहे मित्रांनो या ठिकाणी कशापासून स्रावतं? तर ते पित्तपिंडापासून स्रावत असतं. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक खालीलपैकी कशापासून स्रावतं? तर ते पित्तपिंडपासून स्रावत असतं. तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे 13 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो हे महत्त्वाची गोष्ट हे सर्व प्रश्न या ठिकाणी स्टेट बोर्ड म्हणजे 10वीच्या वर आधारित आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रश्न हे न्यू सिलेबसनुसार आहेत. तर या ठिकाणी सर्व प्रश्न हे परीक्षाभिमुख होते. सर्व प्रश्न तुम्हाला नक्की आवडले असतील. तर मित्रांनो अशा स्वरूपाचा प्रश्नाचा तुमचा अभ्यास असणे गरजेचं आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आरोग्य सेवक या पदासाठी विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सुचवायचं असेल किंवा यामध्ये काही बदल हवे असतील तर नक्की मला तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. नक्की तुमच्या कमेंटचा या ठिकाणी विचार केला जाईल. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. सर्वांना गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. चांगला अभ्यास करा आणि आगामी काळामध्ये होणारी आरोग्य सेवक ही पदाची भरती यामध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद.